भारताच्या वॉटर स्ट्राईकनं पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे। भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरण म्हणजेच IRSAनं चिंता व्यक्त केलेली आहे। पाकची राजधानी इस्लामाबादमध्ये IRSAची महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळी पाणी अडवल्यामुळे पाकमधील खरीप पिकांना याचा मोठा फटका बसू शकतो अशी भीती वर्तवण्यात आली आहे। तर चिनाब नदीचं पाणी अडवल्यामुळे पाकिस्तानमध्ये आता आणखी हाहाकार माजलेला आहे, कारण पाणीबाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे खरीपाची पिकं सुद्धा आता धोक्यात आलेली आहे। त्यामुळे पाकिस्तानमध्ये नागरिक चिंतित आहेत। तर पाकिस्तानच्या पापाचा आता घडा भरलाय। पाकिस्तानवरती कोणत्याही क्षणी मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यासाठीच आता भारतानं कंबर कसली आहे। भारतानं पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केली आहे। त्याची सुरुवात 7 मे रोजी होणार आहे। देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे। यात एअर स्ट्राईक अलर्ट सायरन क्रॅश ब्लॅकआउटसह विशेष प्रशिक्षण दिलं जातं। पंजाबच्या फिरोजपूरमध्ये रविवारी रात्री 9 ते 9:30 या वेळेत क्रॅश ब्लॅकआउटचं मॉक ड्रिल करण्यात आलं। त्यामुळे शत्रूच्या विमानांना रात्रीच्या वेळी मानवी वस्तीचं लोकेशन कळण्यास अडचणी येतात। खरं तर 1971 साली भारत पाकिस्तान युद्धावेळी अशाच प्रकारे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घेण्यात आलं होतं। त्याला आता 5 दशकांहून अधिक काळ लोटलेला आहे। दरम्यान सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल संदर्भात केंद्रानं काय सूचना दिल्या आहेत बघूयात। देशभरात 7 मे रोजी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे। हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एअर रेड सायरन अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। विद्यार्थी आणि नागरिकांना विशेष प्रशिक्षण द्या अशा सूचना करण्यात आल्या आहेत। तसंच युद्धस्थितीमध्ये स्वसंरक्षण करण्याचं प्रशिक्षण देण्याच्या देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये क्रॅश ब्लॅकआउट केलं जाणार आहे। तसंच शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी सर्व लाईट्स बंद करावेत अशाही सूचना आणि त्यासाठीचा मॉक ड्रिल सध्या सुरू आहे। महत्त्वाची ठिकाणं आणि आस्थापनांमध्ये लपण्याची व्यवस्था करा अशाही सूचना आहेत। हल्ल्याची ही सगळी तयारी आहे। त्यामुळे पाकिस्तानचे एकीकडे धाबे दणाणलेत, दुसरीकडे भारताकडनं सुरू असलेली ही सगळी तयारी। आता एक मोठी बातमी। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। या निवडणुका गेल्या 4 वर्षांपासून प्रलंबित आहेत। निवडून आलेले प्रतिनिधी नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचं कामकाज प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत चालवलं जातं आणि या प्रकरणात एका ग्राहक हक्क संघटनेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका तात्काळ घेण्याची मागणी करण्यात आली आहे। या याचिकेच्या पार्श्वभूमीवर निवडणुका लांबणीवर टाकण्याचं कारण ओबीसी आरक्षणासंबंधीचे मुद्दे असल्याचं सांगितलं जात आहे। तर सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली होती आणि त्यामुळे निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरकडे ढकलल्या जाऊ शकतात। ही सुनावणी निवडणुकांच्या वेळापत्रकावर आणि ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीवर निर्णायक ठरू शकते। आता एक मोठी बातमी। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी चौंडीमध्ये ही बैठक होणार आहे। यामुळे चौंडीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। दुपारी 12:30 वाजता मंत्रिमंडळाची ही बैठक सुरू होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह 42 मंत्री मिळून तब्बल 600 व्हीआयपींचा या बैठकीमध्ये सहभाग आहे। याशिवाय 200 विशेष पाहुण्यांना औपचारिक आमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण चौंडी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आणि नियोजन करण्यात आलंय। या ऐतिहासिक बैठकीचं औचित्य लाभलेलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची शताब्दी जयंतीचं। येत्या 31 मे रोजी ही जयंती साजरी होणार असून त्याआधी राज्य मंत्रिमंडळ बैठक चौंडीला होणार आहे। आता एक सविस्तर बातमी। पाकिस्तानच्या पापाचा घडा भरलाय, कारण पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यासाठीच आता भारतानं कंबर कसली आहे। भारतानं पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केलेली आहे आणि त्याची सुरुवात 7 मे रोजी होणार आहे। देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे। यात एअर स्ट्राईक अलर्ट सायरन क्रॅश ब्लॅक आउटसह
विशेष प्रशिक्षण दिलं जातं। तर पंजाबच्या फिरोजपूरमध्ये रविवारी रात्री 9 ते 9:30 या वेळेमध्ये क्रॅश ब्लॅक आउटचं मॉक ड्रिल करण्यात आलं। यामुळे शत्रूच्या विमानांना रात्रीच्या वेळी मानवी वस्तीचं लोकेशन कळण्यास अडचणी येतात। खरं तर 1971 साली भारत पाकिस्तान युद्धावेळी अशा प्रकारे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घेण्यात आलं होतं। त्याला आता 5 दशकांहून अधिक काळ लोटलेला आहे। दरम्यान सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल संदर्भात केंद्रानं काय सूचना केल्या आहेत आपण त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। देशभरात 7 मे रोजी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे। हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एअर रेड म्हणजेच सायरन अलर्ट देण्यात आलेला आहे। विद्यार्थी आणि नागरिकांना विशेष प्रशिक्षण द्या अशा सूचना केंद्राकडून देण्यात आलेल्या आहेत। युद्धस्थितीमध्ये स्वसंरक्षण करण्याचं प्रशिक्षण द्या। आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये क्रॅश ब्लॅकआउट होईल। शत्रूच्या हल्ल्यावेळी सर्व लाईट्स बंद करावं। महत्त्वाची ठिकाणं आस्थापनांमध्ये लपण्याची व्यवस्था करा अशा सूचना केंद्रानं सर्व राज्यांना केलेल्या आहेत। हेडलाइन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला बेस्ट निवडा रामबंधू निवडा। सात मे नंतर कोणत्याही क्षणी भारताकडून पाकिस्तानवर मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता। सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिलमुळे कारवाईच्या शक्यतेला बळ। पाकिस्तान विरोधातील संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर येत्या 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिल। नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश। संभाव्य युद्धाची भारताकडून जोरदार तयारी। काश्मीरच्या दल लेकमध्ये आज मॉक ड्रिल। पोलीस आणि एसडीआरएफ कडून करण्यात येणार मॉक ड्रिल। डीआरडीओ आणि नौदलाकडून मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईनची चाचपणी। समुद्राखाली यशस्वीरित्या पार पडली वैधता चाचणी। भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ। भारतानं बगलिहार धरणाचे दरवाजे बंद केल्यानं चिनाबच्या पाणी पातळीत घट। पाकिस्तानात खरीपाच्या पिकांचं होणार मोठं नुकसान। पाकिस्तानी नागरिकांमध्ये पसरली भीती। बीएसएफमध्ये लवकरच 16 नवीन बटालियन। 2 हेडक्वार्टरला मंजुरी। पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। राज्यात पहिल्यांदाच ग्रामीण भागात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी चौंडी इथे बैठक। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि 42 मंत्र्यांचा तब्बल 600 व्हीआयपींचा सहभाग। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी। मागील 4 वर्षांपासून निवडणुका आहेत प्रलंबित। मंत्री उदय सामंतांना राज ठाकरेंचं भेटीचं निमंत्रण। मनसे आणि शिवसेना युती संदर्भात चर्चा होणार। सूत्रांची माहिती। 2 दिवसात सामंत राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता। आज पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। जिल्ह्याला उद्यापासून पुढील 4 दिवस येलो अलर्ट। दहा सेकंद 10 बातम्या प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास। भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका। ब्रिटिश एअरवेज, स्विस इंटरनॅशनल आणि एमिरेट्स कंपन्या वापरणार नाहीत पाकचा एअर स्पेस। पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। सीमा सुरक्षा दलात 16 नवीन बटालियन समाविष्ट करण्यास केंद्राची मंजुरी। नागपुरात शिक्षण विभागातील बोगस नियुक्त्या प्रकरणी एसआयटी चौकशीचे संकेत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्यवाही करण्याच्या सूचना।
पीओपी पासून तयार केलेल्या गणेश मूर्तींना विशिष्ट परिस्थितीत परवानगी देणं शक्य असल्याचा राज्य सरकारचा कोर्टात दावा. 1 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टाचे आदेश. पाणी कपातीपासून मुंबईकरांना दिलासा. पाणी पुरवठ्यात कपात केली जाणार नसल्याचं पालिकेनं केलं स्पष्ट. नागपूर शहरातल्या सिनेमाप्रेमींसाठी आनंदाची बातमी. जगातील सर्वात मोठी सिनेमा स्क्रीन उभारली जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा. अनधिकृत लाडू विक्री केंद्र प्रकरणी पुरातत्व खात्याचे पोलिसांना पत्र. अस्थमा रुग्णांसाठी कोल्हापुरातील हवा ठरते धोकादायक. श्वसनाच्या आजारांचा धोका वाढतोय. पाकिस्तान विरोधातील संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर येत्या 7 मे रोजी देशभरात मॉकड्रिल केलं जाणार आहे. नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना याबाबतचे आदेश दिले. भारताकडून चिनाब नदीचं पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानचा थैथयाट सुरू झालाय. नदीच्या पाण्यामध्ये अचानक घट झाल्यानं याचा परिणाम खरीप पिकांवर होईल असं पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरणानं म्हटलंय. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. सीबीआय संचालकाच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पाकिस्तानवरील कारवाईवर देखील बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे. डीआरडीओ आणि नौदलाकडून मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईनची चाचणी घेण्यात आली. समुद्राखाली यशस्वीरित्या वैधता चाचणी पार पडली. त्यामुळे आता भारतीय नौदलाच्या सामर्थ्यामध्ये आणखी वाढ होणार आहे. श्रीनगर पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. दहशतवाद्यांना सहकार्य करणाऱ्यांच्या घरांवर पोलीस छापे टाकतायत. तर श्रीनगर परिसरात पोलिसांकडून अद्याप शोध मोहीम सुरू आहे. पाकिस्तानच्या तजाकिस्तान शहराजवळ भूकंप झाला. 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानं तजाकिस्तान परिसर हादरून गेलाय. पंजाबच्या गुरदासमधून पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेतले. बीड जिल्ह्याला अवकाळी आणि गारपिटीनं झोडपून काढलंय. ग्रामीण भागातील रस्त्यांवर गारांचा सडा पडल्याचं दिसून आलं. गारपिटीमुळे कांदा आणि आंब्यासह फळबागांचं मोठं नुकसान झालंय. कोल्हापूरच्या वारणानगर परिसरात जोरदार गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. नागपुरात सलग 3ऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला तर काही ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. लातूर शहर आणि परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली तर काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात जोरदार गारपीट झाली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं तर लोणार तालुक्यातील बीबी गावाला गारपिटीचा मोठा फटका बसलाय. वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेली शेकडो क्विंटल हळद अवकाळी पावसामुळे भिजली. हळद भिजल्यानं दरात घसरण झाली आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. नांदेड शहरातील बाबानगर भागात वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळलं. यामध्ये झाडाखाली उभ्या असलेल्या कारचं मोठं नुकसान झालं. वाशिम जिल्ह्यातील रिसोड वाशिम शहरासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली तर कांदा आणि भाजीपाला आणि आंब्याचं मोठं नुकसान झालंय. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद परिसरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झाला तर काही ठिकाणी पावसामुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला. परभणी शहर आणि परिसरात अवकाळी पावसानं थैमान घातलंय. वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला तर परिसरात धुळीचं साम्राज्य माजलं. पंढरपूरच्या करमाळा तालुक्यात पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. कारवाईमध्ये पोलिसांनी एका कारसह पिस्तूल आणि तलवार हस्तगत केली आहे. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात धुळे सुरत बसचा अपघात झाला. अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जळगावातील कालिंका माता मंदिर परिसरात अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या झाली. या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली होती. यामध्ये 3 अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. या प्रकरणातील आरोपींना 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर परिसरात खेळत असताना 2 मित्रांमध्ये वाद झाला. भांडणाचा जाब विचारायला गेलेल्या भावाला पायात पाय अडकवून पाडण्यात आलं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यामध्ये गणेश कुऱ्हाडे या 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय.